रामकृष्ण हरी. मित्रांनो, कसं आहात आपण सर्वजण? तर आज आलेलो मी गावाकडे. तर आता सकाळी व्यायाम वगैरे काही केलं नाही मित्रांनो. आता चालू आहे दात घासण्याचे कार्यक्रम. हे असे दात घासून घ्या, त्याच्यासाठी आपल्याकडे आहे लिंबाची काडी. जुने लोक अशाच प्रकारे दात घासायची. हे बघा, पाठीमागे किती मोठा स्टॉक आहे, पूर्ण लिंबच आहे. लागण तेवढं तुम्ही काड्या तोडू शकता, तुम्ही डायरेक्ट दात घासू शकता, बरोबर की नाही? जुने आपले आजी आजोबा म्हातारे लोक याला दात घासायची. त्यांची दात पण लवकर पडत नव्हती, बरोबर आहे. आताच्या लोकांची दात रप्पा पडतात. जुनं ते सोनं म्हणतात ना, ते लिंबाची काडी म्हणजे नसुनी सोन्याची काडी, आणि आता दात घासते मी सोन्याच्या काडीने, बरोबर आहे. ते माझा घ्याशान माझा बेजा काही नाही, कशी पांढर जाते बिगर फिल्टरचे धोकेवान नाही. आपण जो टूथब्रश वापरतो ना, त्यापेक्षा हा ब्रश कितीतरी पटीने चांगला आहे. आणि हे लिंबाची काडी आपण यानं दात घासायला पाहिजे. जर आपल्याला शक्य होत असेल तर तुम्ही पण एक वेळेस अवश्य दात घासून बघा. खूप चांगला अनुभव आहे याचा, काही साईड इफेक्ट्स पण नाही आहे. तर चला मित्रांनो, एक वेळेस तुम्ही पण अवश्य ट्राय करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे केले, सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहे आणि आता निघालोय. तर म्हटलं थोडंसं पाहुणेकडे आलेलो होतो थोडं. हे बघा इकडे कसं गावाकडं वातावरण कसं, इकडे हा छोटासा गिम्मी गावताचा प्लॉट आहे त्या साईडला, बरोबर आहे. त्या साईडला इकडे कांदे आहे, बरोबर आहे का. इकडे सूर्योदय झालेला आहे आणि आता 8:25 झाली. आता कामाला निघायचं आपल्याला, बरोबर आहे. तर निघूया आपल्या कामावरती. तर चला मित्रांनो, आज आलेलो आहे कंपनीमध्ये आणि आता आज उशीर झालेला आहे आपल्याला थोडा, 9 वाजून गेले. तर चला आता काम करूया आणि भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आता गेट समोर आलेलं आहे कंपनीचे गेट. तर मित्रांनो, आता झालेली सुट्टी आणि आता निघायचंय घराकडे. आज दिवसभर काम होतं आणि कामावरती माणसं पण कमी होते. आज आज 22 मार्च आणि आज कामावरती फक्त 5 जणच होते कामावरती. तर म्हणजे माणसं कमी असल्यामुळे कामावर थोडं परेशानी झाली आज. तर चला मित्रांनो, आता काम आवरलेलं आहे, निघूया घराकडे. दिवसभर आता खूप स्ट्रेस होता, आता थोडंसं रिलॅक्स होऊया आणि उद्या पुन्हा आपल्याला हेच काम करणं आहे. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आताच घरी आलोय, तर आता जेवणासाठी काय दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बरीच पोळी आणि शेव आणली होती. तर मित्रांनो, मी जेवतोय, तुम्ही पण जेवा. आणि कुठले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा.